अत्यंत महत्त्वाचं प्रकरण आपण शिकून घेतो आहोत. दोन अत्यंत महत्त्वाच्या संकल्पना अर्थशास्त्रातल्या, ती म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र. अर्थशास्त्राच्या अभ्यासाच्या ह्या दोन पद्धती आहेत, एक सूक्ष्म अर्थशास्त्राची पद्धत आणि स्थूल अर्थशास्त्राची पद्धत. आणि म्हणून अर्थशास्त्रामध्ये ह्या दोनही पद्धती अत्यंत महत्त्वाच्या आहेत. सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे मायक्रो इकॉनॉमिक्स आणि स्थूल अर्थशास्त्र म्हणजे मॅक्रो इकॉनॉमिक्स. आता ही मायक्रो इकॉनॉमिक्स आणि मॅक्रो इकॉनॉमिक्स ही जी संकल्पना मांडली गेलेली आहे, ही संकल्पना सर्वप्रथम प्राध्यापक रॅग्नर फ्रिश या अर्थशास्त्रज्ञाने मांडली. हा नॉर्वेजियन अर्थशास्त्रज्ञ आहे. नॉर्वे विद्यापीठामध्ये अर्थमितीचा अभ्यास करणारा हा अर्थशास्त्रज्ञ आहे. या रॅग्नर फ्रिश नावाच्या अर्थशास्त्रज्ञाने 1933 मध्ये ही मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र आणि मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे स्थूल अर्थशास्त्र ही संकल्पना सर्वप्रथम मांडली. मायक्रो म्हणजे सूक्ष्म, हा मायक्रो शब्द मायक्रोस या ग्रीक शब्दापासून तयार झालेला आहे. काय म्हणून राहिलो मी? मायक्रो हा शब्द मायक्रोस या ग्रीक शब्दापासून तयार झालेला आहे आणि त्याचा अर्थ होतो लहान घटक, छोटा घटक. आणि म्हणून ही संकल्पना मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणून रॅग्नर फ्रिशने प्रसिद्ध केली. दुसरी संकल्पना आहे मॅक्रो इकॉनॉमिक्सची. तर मॅक्रो म्हणजे मॅक्रोस या ग्रीक शब्दापासून तयार झालेला हा शब्द मॅक्रो, आणि मॅक्रोचा अर्थ असा होते विस्तीर्ण किंवा विस्तृत घटक म्हणजे मोठा घटक. आणि म्हणून याला रॅग्नर फ्रिशने संकल्पना दिली आहे मॅक्रो इकॉनॉमिक्सची म्हणजे स्थूल अर्थशास्त्राची, विस्तृत आणि मोठ्या एकूणाच्या अर्थशास्त्राची संकल्पना. ही अत्यंत महत्त्वाच्या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. सर्वप्रथम 1933 मध्ये नॉर्वेजियन अर्थशास्त्रज्ञ प्राध्यापक रॅग्नर फ्रिश यांनी मायक्रो इकॉनॉमिक्स आणि मॅक्रो इकॉनॉमिक्स ह्या दोन संकल्पना सर्वप्रथम प्रतिपादित केलेल्या आहेत. मायक्रो इकॉनॉमिक्स हा मायक्रोस या ग्रीक शब्दापासून तयार झालेला शब्द आहे. मायक्रोसचा अर्थ होतो छोटा घटक आणि म्हणून हा मायक्रो म्हणजे छोटा घटक. मॅक्रो म्हणजे मोठा घटक किंवा विस्तीर्ण प्रदेश किंवा विस्तीर्ण घटक, एकूणाची संख्या. हा मॅक्रोस या ग्रीक शब्दापासून तयार झालेला आहे, त्याचा अर्थ होतो विस्तीर्ण. नॉर्वेजियन अर्थशास्त्रज्ञ रॅग्नर फ्रिश यांना 1969 मध्ये नोबेल पारितोषिक पहिल्यांदा मिळालेलं आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला मला आता सांगताना तसाही आनंद होतो अर्थशास्त्राचा विद्यार्थी म्हणून, का 1969 पासूनच अर्थशास्त्राला नोबेल पारितोषिक देण्याची प्रक्रिया सुरू झाली. आणि त्याचा पहिला मान हा रॅग्नर फ्रिशला आहे. आणि रॅग्नर फ्रिशनं अत्यंत महत्त्वाच्या दोन संकल्पना सांगितल्या, आणि त्या म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र. या दोघांमधल्या फरकाचा अंदाज आपण थोडक्यात घेऊन घेऊ. दोघांमध्ये काय फरक आहे तर सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये वैयक्तिक घटकांचा अभ्यास केला जातो. सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये वैयक्तिक घटकांचा अभ्यास केला जातो कारण त्याचा स्वरूप छोटा आहे. तर स्थूल अर्थशास्त्रामध्ये संपूर्ण अर्थव्यवस्थेचा किंवा एकूण अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला जातो. सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये वैयक्तिक घटकांचा अभ्यास केला जातो आणि स्थूल अर्थशास्त्रामध्ये संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला जातो. उदाहरणार्थ वैयक्तिक मागणी, वैयक्तिक पुरवठा. एखाद्या उपभोक्त्यानं जर मागणी केली असेल, आपण बाजारात गेलो, भाजीपाला खरेदी केला, ही आपली वैयक्तिक मागणी झाली. एखादी वस्तू पुरवली असेल तर ही आपली वैयक्तिक पुरवठा झाला. तर याचा अभ्यास कशात येतो? सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये. तर एकूण मागणी, एकूण पुरवठा, एकूण बचत, एकूण गुंतवणूक, एकूण उपभोग, या सर्व एकूणाचा अभ्यास हा स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास विषय आहे. हा त्याच्यामध्ये येतो. म्हणजे भारतभरामध्ये जेवढ्या लोकांनी मागणी केली असेल, भारतभरात जेवढ्या लोकांनी पुरवठा केला असेल, तर तो एकूण मागणी आणि एकूण पुरवठा, एकूण बचत, एकूण गुंतवणूक यांचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रात येतो. तिसरी भूमिका, सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये किंमत सिद्धांत मांडले जातात. मागणीचा सिद्धांत आहे, पुरवठ्याचा सिद्धांत आहे. जे सिद्धांत किमतीशी संबंधित आहेत ते सिद्धांत, वैयक्तिक सिद्धांत, हे किंमत सिद्धांत म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्रात मांडले जातात. आणि उत्पन्न रोजगाराचे सिद्धांत हे स्थूल अर्थशास्त्रात मांडले जातात. कारण देशामध्ये रोजगाराची अवस्था कशी आहे, मोठ्या प्रमाणात कशी आहे, उत्पन्न कशा प्रमाणात राष्ट्रीय उत्पन्न वाढलेलं आहे, GDPचा दर असेल तो कसा आहे, दरडोई उत्पन्नाचा कसा आहे, या एकूण घटकांची मागणी, एकूण घटकांचे सिद्धांत ही स्थूल अर्थशास्त्राचा भाग आहे. म्हणजे एखादा धोरण राबवला तर एखाद्या धोरणामुळे किती लोकांना रोजगार प्राप्त झाले,
ही भूमिका स्थूल अर्थशास्त्रात मांडली जाते. किंमत निर्धारण, प्रारूपाची निर्मिती आणि व्यावसायिक निर्णय हे घटक घेण्याच्या सिद्धांत मांडण्याचा स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास विषय आहे. एखाद्या माणसाला व्यावसायिक निर्णय घ्यायचा असेल, त्याला कोणती पेढी सुरुवात करायची आहे, कोणती उद्योग संस्था सुरुवात करायची आहे, कोणतं दुकान सुरुवात करायची आहे, ही वैयक्तिक निर्णयाची जी भूमिका आहे व्यावसायिक निर्णयाची, हा सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास विषय आहे. आणि अर्थव्यवस्थेत चालणारे चढ उतार, राष्ट्रीय उत्पन्नाचे अध्ययन, ही सर्व भूमिका करण्याचा अभ्यास विषय हा स्थूल अर्थशास्त्राचा आहे. अर्थव्यवस्थेमध्ये तेजी मंदीचे चक्र कसे आले? आता आपली अर्थव्यवस्था आहे, आपली अर्थव्यवस्था एवढी खाली चाललेली आहे का अर्थव्यवस्थेत मंदीची संकल्पना निर्माण झालेली आहे? आपल्या देशामध्ये रोजगाराची वाट लागलेली आहे. लॉकडाऊनचा कालखंड आहे तो एक भाग, आणि सध्याच्या अवस्थेमध्ये अर्थशास्त्राचा विद्यार्थी म्हणून आपण शिकताना ही भूमिका शिकून घेतली पाहिजे की सध्या आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेची दिशा ही चुकलेली आहे आणि ती मंदीकडे चाललेली आहे. म्हणजे चढ उतार आणि राष्ट्रीय उत्पन्नाचे अध्ययन हे अर्थशास्त्राचा स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास विषय आहे. तर इथं आपण थांबतो. ही छोट्या भागामध्ये आपण समजून घेतलेली अर्थव्यवस्थेची भूमिका, अर्थशास्त्राची भूमिका, दोन प्रकार, स्थूल अर्थशास्त्र आणि सूक्ष्म अर्थशास्त्र. धन्यवाद. नंतर आपण दुसरी संकल्पना अशाच पद्धतीने एखादी समजून घेऊ. नाही समजली पुन्हा विचारा.